नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत टाटाची न्यू पंच सीएनजी व्हेरियंट ही बेसमध्ये. सर्वांना जे बेस व्हेरियंट पाहण्याची आतुरता होती, आपल्यासमोर आता पंच आय सीएनजी बेस व्हेरियंट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण याची डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार. याचा स्पेस किती, बूट्समध्ये स्पेस किती, ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे, सोबतच त्याची की, बाकी आतमध्ये स्क्रीन आहे नाहीये, संपूर्ण गोष्टी जे ते पाहायला भेटणार. बेस व्हेरियंट मधल्या मेन गोष्टी जे आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. सुरू करत आपण याच्या की पासून. की जर पाहिले काही या प्रकारे की पाहायला भेटते. फ्लिप की असणार आहे, 2 कीज असणार आहेत. ह्याच्यामध्ये लॉक अनलॉक आणि लाईटचं बटन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. लाईट जे खाली तुम्हाला एलईडी पाहायला भेटणार, तर वरती जे DRLचे हॅलोजन मध्ये आहेत. फ्रंटमध्ये काही या प्रकारे प्रोफाईल आहे. ओव्हरऑल जे फ्रंटमध्ये न्यू तुम्हाला लुक जे न्यू फेस या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. साईडमध्ये जर पाहिलं काही या प्रकारे साईडचे ओव्हरऑल लुक्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जे 15 इंच स्टील व्हील्स पाहायला भेटणार आहेत. बेस व्हेरियंट आहे ऑब्विसली. सोबतच त्याच्यामध्ये व्हील कॅप येणार आहेत, ते तुम्हाला तिकडे दिसतात तसे त्या प्रकारे व्हील कॅप येतील. तो एक्सेसरीजचा पार्ट असेल. मेन गोष्ट बेस व्हेरियंट असून सुद्धा जे तुम्ही इकडे इंडिकेटर तुम्हाला पाहायला भेटतो, हे ब्लॅक आहेत. तुम्ही व्हाईट पण करू शकता. नंतर हे डोअर हँडल तुम्हाला जे ब्लॅक पाहायला भेटतात, ते पण व्हाईट करू शकता तुम्ही. सोबतच रिअरमध्ये जर प्रोफाईल पाहिला तर रिअरमध्ये काही या प्रकारे तुम्हाला प्रोफाईल पाहायला भेटते. टॉप व्हेरियंटमध्ये जे कनेक्टेड DRLs असणार आहेत, बेस व्हेरियंटमध्ये जे तुम्हाला काही या प्रकारे लाईट पाहायला भेटतात. आणि ही लाईट जी आहे ना, जुन्या पंचमध्ये एकच कमी राहत होती, ती म्हणजे टेल लाईट, आणि ते जे ह्या व्हेरियंटमध्ये अपडेट झालंय. बेस व्हेरियंट असून सुद्धा तुम्हाला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्स पाहायला भेटणार. ICNGची बॅजिंग आहे. कोणताही वायपर वॉशर इकडे नाहीये. हाय माउंटेड स्टॉप प्लॅन जे तो नक्कीच पाहायला भेटतं. सोबतच जर पाहिलं बूटमध्ये 210 लिटरचा बूट स्पेस पाहायला भेटणार आहे. ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला येते नक्कीच पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे 2 सिलेंडर भेटणार आहे. 60 लिटर सीएनजी कॅपॅसिटी जी आहे ती यामध्ये असणार आहे. कोणताही तुम्हाला स्पेअर टायर या व्हेरियंटमध्ये भेटणार नाही. टायर पंचायत किट सोबतच जे स्पेअरचे पान आहेत ते नक्कीच तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत. बाकी जर रिअर बंपरचं डिझाईन पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला बंपरचं डिझाईन पाहायला भेटतंय. ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं, 198 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. सगळ्या रोडवरती तुम्ही गाडी चालवू शकता. जाऊयात रिअरमध्ये जर पाहिजे झालं काही या प्रकारे तुम्हाला डोर ट्रिम पाहायला भेटणार आहे. पॉवर विंडो जे ते रिअरमध्ये पाहायला नाही भेटणार आहेत. सोबतच काही या प्रकारे फॅब्रिक सीट जे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात. 1 मिनिट मी बॅक साईडला करतो. 3.3 सीट बेल्ट आहेत. कोणताही ऍडजस्टेबल तुम्हाला हेडरेस्ट बेस व्हेरियंटमध्ये पाहायला भेटणार नाहीयेत. पुढे जर पाहिलं, ही सीट माझ्या हिशोबाने ऍडजस्ट आहे. मी पुढेच बसलो होतो. तर माझी हाईट आहे 6 फूट. अंडर थाय सपोर्ट गुड आहे. नी रूम पण चांगला आहे. आणि लेग रूम जर पाहिजे झालं काही या प्रकारे तुम्हाला लेग रूम पाहायला भेटणार आहे. 3 लोक तुम्ही व्यवस्थित रिअरमध्ये बसून याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकता. फ्रंटचं जर डॅशबोर्ड पाहिजे झालं तर या प्रकारचं डॅशबोर्ड तुम्हाला पाहायला भेटतं. कोणते स्क्रीन असणार आहे, 4 AC व्हेंट्स आहेत, ACचे कंट्रोल्स आहेत, सोबतच मॅन्युअल गिअर बॉक्स आहे. आणि काही या प्रकारे तुम्हाला जे डिस्प्ले पाहायला भेटतं, त्याच्यामधली थोडंसं जे ऑडिओमीटर तेवढा दिसणार आहे. 2 स्पोक स्टेअरिंग व्हील आहे. त्यावरती कोणताही किलोमीटर लोगो तुम्हाला पाहायला भेटणार नाहीये. ग्लब बॉक्स जर पाहिजे झालं तर काही या प्रकारे तुम्हाला जे ग्लब बॉक्स पाहायला भेटणार आहे. सोबतच जे काही या प्रकारे तुम्हाला डॅशबोर्डचं डिझाईन यावरती दिसतं. वरती जे सेनवायझर आहे, कुठलाही तुम्हाला जे इकडे मिरर पाहायला भेटत नाही. रिअर मिरर आहे. लाईट जे इथे काही या प्रकारे तुम्हाला लाईट पाहायला भेटते. तर काही या प्रकारे जे तुम्हाला ओव्हरऑल इंटिरियर जे ते टाटा पंचचं पाहायला भेटतं. 6 स्टँडर्ड एअर बॅग्स असणार आहेत. सेफ्टी कोणताही कॉम्प्रोमाइज नाहीये. टाटा जो ट्रक आहे त्याच्याबरोबर सेफ्टी टेस्टमध्ये व्यवस्थित गाडी जी ती पास झालेली आहे. तर जाऊयात बाहेर आणि बोलूया त्याच्या प्राइसच्या बाबतीत. तर प्राइस जर पाहिजे झाली तर बेस व्हेरियंटची प्राइस आहे तुम्हाला 5,59,000 रुपये. बेस व्हेरियंटची प्राइस तुम्हाला पाहायला भेटते. सोबत ऑन रोड प्राइस जे तुम्हाला 6,70,000 समथिंग जे ती जाणार आहे, पण ती तुमची स्टेट वाईज व्हॅरी होत राहते. तर मित्रांनो, काही या प्रकारे होते टाटाची पंच बेस व्हेरियंट CNG. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. चॅनल नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ जे तुम्हाला या पंचमध्ये टॉप व्हेरियंटमध्ये पाहायला भेटणार आहे पेट्रोल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटत न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा. धन्यवाद.